अंतर्गत 21/8/2025ला एक इन्फॉर्मेशन भेटली होती की गांजाचं सप्लाय इथून होणार आहे म्हणून. तर ते आमचं ठाणेदार API ढेरे आणि त्यांचं टीम त्यांनी इन्फॉर्मेशन घेऊन त्याचा पंचनामा करून तिथं ट्रॅप लावायचं पूर्ण तयारी करून तिथं ट्रॅप लावले. तर ते बोरगाव ते अंगलगाव ते गावाचं रोडमध्ये त्यांना इन्फॉर्मेशन होतं एक ट्रक येणार आहे तिथून ते गांजा सप्लाय होणार आहे असं इन्फॉर्मेशन होतं. त्यांनी पंचासोबत तिथे गेले बोरगावचं ते फाटामध्ये ते तिथे ट्रॅप लावून थांबले होते. तसंच त्यांना इन्फॉर्मेशन अनुसार ते एक साईड रोड होता तिथं साईड रोडला त्यांना संशयित आला तिथं जाऊन त्यांनी चेक केल्यानंतर त्यांना 2 ट्रक आणि एक 4 व्हीलर स्विफ्ट गाडी तिथं त्यांना सापडले. तर त्यांनी चेक केले ते ड्रायव्हर होते आणि बाकी काही क्लीनर्स एक ट्रक टू दुसरा ट्रक काही शिफ्टिंग करत होते. तर ते चेक केल्यानंतर त्यांना ड्रायव्हरला पकडले तिथं आणि नंतर ते बाकी माल चेक केल्यानंतर त्यांना गांजा सापडला. त्यांना थोडं डाऊट होतं की 100-200 किलो असं असतील, बट त्यांना पूर्ण ट्रक भरून गांजा सापडला. तर त्याचं पुढचं कारवाई ते जप्ती करून सगळं कारवाई केलेली आहे आणि त्याचं पूर्ण वेट वगैरे चेक करून पंचनामा केल्यानंतर 692 किलो गांजा टोटल 2 आयशर ट्रक आणि एक स्विफ्ट असं जप्त केलेलं आहे. टोटल 1,50,00,000 प्लस गाडी तर किमती मुद्देमाल मिळून 1,60,00,000 असं पूर्ण मुद्देमाल जप्त केलेले आहे. आणि त्याचं पुढचं आम्ही तपास आता पूर्ण त्यांना सांगितले होते त्या अनुषंगाने 4 टीम्स केलेले आहे. खास करून हे दोन्ही ड्रायव्हरचं आम्ही डिटेल्स घेतले होते. एक आरोपी अंकुश बांगर हे बोरगावचाच आहे, ते आम्हाला ताब्यामध्ये आहे वैरे गावचं. आणि तिथं इंट्रोगेशनमध्ये अजूनही आरोपी कोण कोण आहे ते निष्पन्न झालेले आहे. त्या अनुषंगाने आमचं बार्शीचं टीम बार्शी शहरचं पण डिटेक्शन टीम आणि SDPO त्यांचं टीम केलेले आहे आणि बार्शी तालुकाचं टीम प्लस LCB असं 4 टीम्स टोटल वेगवेगळे आरोपी शोधण्यासाठी झालेले. आत्ताच सेकंड आरोपी जे दुसरा ड्रायव्हर होता जे हे गाडीतून दुसरं गाडी भरत होते ते ड्रायव्हर आत्ताच ताब्यात घेतलेले आहे, अजूनही आणलं नाही आहे. तर तेही इंट्रोगेशन करून बाकी आरोपी निष्पन्न करायचं आहे. खास करून आम्हाला हे माल कुठून आला, मूळ कुठं आहे, बाहेर राज्याचं असतील असं आमचा डाऊट आहे. तर इथून इकडं कसं आलं आहे, कोणतं रूटनी आलं आहे ते आम्ही पूर्ण टोल आणि ते सगळं चेक करतो. त्याचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. सेकंड हे इथून इथं गाडी शिफ्टिंग करून दुसरं कुठं जात होते, त्याचा समोरचा आरोपी कोण आहे, बॅकवर्ड आणि फॉरवर्ड लिंकेजेस असं टेक्निकल टर्म आहे. हे आमचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. ह्याचं लोकल लेवलमध्ये कुठं सप्लाय करत होते बार्शी शहरमध्ये असतील या इथं लोकल लेवलमध्ये अजून कोण इन्वॉल्ड आहे आणि मेन सूत्रधार असं कोण आहे याचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. काही आरोपी निष्पन्न आहे. मी CDRs असतील, बँक अकाउंट डिटेल्स कोणतं ट्रान्झॅक्शन झालेले आहे, फक्त गाडी हायर केलेले काय आणि हे कधीपासून इन्वॉल्ड आहे, याचा अगोदर पण काही असं गांजा आलेले काय एवढं मोठ्या प्रमाणात आणि इथं लोकल लेवलमध्ये कुठं सप्लाय होते याचं पूर्ण इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. याच्यापूर्वी बार्शी शहरामध्ये ड्रग्ज सापडलेलं होतं, तर ते प्रकरण आणि हे प्रकरण मिळतं जुळतं किंवा काही धागेदोरी आहेत का असं काही वाटतं का? नाही, ते MDचं होतं. जे MDचं ते खास करून बार्शी टू परांडाचं काही आरोपी होते, 7-8 आरोपी परांडाचं होते आणि बार्शीमध्ये जे ट्रान्झिट इथून घेऊन जात होते इथंच एक आम्ही ट्रॅप लावून ते केले होते. ते MD ड्रग वेगळा केस आहे, ते आरोपी आणि हे आरोपी वेगवेगळा आहे. तर आता पण तुम्ही बोलले की MD ड्रग्सचे जे आरोपी होते ते पूर्ण महाराष्ट्रभर गाजला आणि चांगल्या प्रकारे प्रकरण पकडलं असं देखील
झालं, परंतु तेच आरोपी सर एका महिन्यामध्ये सुटले, याबाबत काय म्हणणं आहे? नाही त्याचा आम्ही कडक सेक्शन ते मेन जे आरोपी आहेत अजूनही फरार आहे. जे 3 मेन आरोपी होते, आता टोटल 9 आरोपी भेटले ना. 14 होते टोटल आरोपी. 14 होते. 13 पकडले होते आणि एक फरार आहे. हां, एकच फरार आहे. तर 13 आरोपीमध्ये आम्ही ऑलरेडी सूचना दिलेली आहे की नवीन BNS 111, 112, 111मध्ये हे फिट केस असते. याच्यामध्ये बेल लवकर सरासर होत नाही आणि ते आम्हाला प्रूव्ह करायला लागते की ह्याच्यामध्ये गँग आहे, गँग ऑपरेट करतायत. तर ते प्रूव्ह झालं तर आम्ही ह्याच्यावरती मोका पण लावायचं तजवीज ठेवलेले आहे. आता बार्शी शहरामध्ये अशी चर्चा चालू आहे परिसरामध्ये की या प्रकरणामध्ये कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप होऊ नये आणि मुळापर्यंत पोहोचून संबंधितांवरती कडक कारवाई होईल. बरोबर, त्यासाठीच मी इथं व्हिजिट करून हे जे डिटेल आहे, CDR असतील, ह्याच्यामध्ये कोण कोण आहे, संपर्क कोणाकोणाचा आहे, तर हे सगळं डिटेलमध्ये टेक्निकली आम्ही चेक करून ह्याचा खोलात आम्ही जाणार आहे. कोणाचाही हस्तक्षेप असतील या कोणाचाही दबाव या दाबण्यासाठी प्रयत्न होणार नाही. कारण बार्शी परिसरामध्ये गुटखा आणि अवैध जुगार मद्य वगैरे बऱ्यापैकी घोडे साहेबांनी DYCP साहेबांनी ढेरे साहेबांनी कारवाई केलेली आहे. परंतु बऱ्यापैकी मॅन पॉवर कमी पडते. तर त्या बार्शी तालुका पोलीस ठाणे आणि शहर पोलीस स्टेशनला आणखीन एक स्वतंत्र टीम तशी काही मॅन पॉवर आपल्याकडून काही प्रोव्हाइड करता येईल का? हो, आता तेच हे ह्यांना सगळं ठाणेदारला सांगितलं की त्यांना आता हे लास्ट जनरल ट्रान्सफरमध्ये बऱ्यापैकी मॅनपॉवर दिलेलं आहे. काही लोक नवीन दिलेले आहे ते त्यांना डिटेक्शनमध्ये असतील, कारवाई करणे ह्याच्यामध्ये त्यांना ट्रेनिंग चालू आहे. तसेच आम्ही सायबरसाठी खास लोकांना दिलेले आहेत. प्रत्येक गोष्टी आम्हाला सायबर लिंक असते की CDR अनालिसिस असतील, टोलमध्ये कसं डेटा काढायचं, कुठून काय लिंक करायचं, याच्यासाठी आम्ही टेक्निकल टीम पण केलेले आहे. जेणेकरून हे जे प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना मदत होईल. नक्की त्याचा स्ट्रेंथनिंग मतलब नवीन टीम करणे आणि त्याला स्थापन करणे ह्याचं चालू आहे काम. तर गांजा प्रकरणामध्ये बार्शीसारख्या एवढ्या ग्रामीण भागात 600 किलोपर्यंत जर गांजा सापडला असेल तर त्याचं सिंडिकेट कुठे इथे आहे का किंवा ह्या परिसरात आहे का, या संदर्भात कुठपर्यंत तपास आहे? हे आता हे जे ड्रायव्हर आणि मालक आहे, तर मी इंट्रॉगेशन केलं आहे, त्याला खूप काही माहिती आहे असं दिसून येत नाही. तर मेन सूत्रधार वेगळं असतील. हे आता एवढं गांजा इथं कुठेही महाराष्ट्रामध्ये उगत नाही. तर ते बाहेर राज्याचं एक्झॅक्टली कुठून आले, त्याचं कसं ट्रान्सपोर्ट केले, हेच ट्रकनी आले का, दुसरं ट्रक्स चेंज केले का, याचं सगळं पूर्ण आम्हाला अजून इन्व्हेस्टिगेशन करायचं आहे. त्याचा अपडेट तुम्हाला नक्की आम्ही देऊ. जी कारवाई झाली ती पहिलीच का म्हणजे पहिल्यांदाच ट्रक आली होती, यापूर्वी या भागात आल्या होत्या, या संदर्भात काय माहिती मिळते का? नाही, हे पहिल्यांदाच आले होते. एवढं मोठ्या प्रमाणात एवढं आले नाही आहे. नाहीतर ते काही ना काही क्लू भेटले असतील. बट हे पहिल्यांदा आलेले असं ते आरोपी सांगतो. त्याला ह्याचा पूर्वीचं काही रेकॉर्ड पण नाही आहे. त्या दिवशी किती आरोपी अटक केली? आता एक आरोपी अटक आहे. ड्रायव्हर वगैरे बाकीची गाडीचे वाहन नाही, ते फरार झालेले आहे. त्याचं निष्पन्न झालेलं आहे, बट आम्हाला अजूनही अटक करायचं आहे. आत्ताच दुसरा आरोपी, 4 आरोपी आहे टोटल. आता दुसरा आरोपी आम्ही ताब्यात घेतलेला आहे. त्याचं इंट्रोगेशन करून आज त्याचं अटक प्रोसिजर होऊन जाईल. सर, बार्शी तुळजापूर रस्त्याचं काम चालू आहे, सिमेंट रस्त्याचं, आणि त्या रस्त्याच्या बाबत निकृष्ट काम चालू आहे म्हणून काही शेतकऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रारी केली आहे. तर त्या तक्रारीचे तांबोळी ओके ओके त्याचा तपास चालू आहे. आणखी सरांना त्याविषयी म्हणजे नाही गांजाची जी प्रेस कॉन्फरन्स होती त्या तयारीनं आले होते. तर तुम्हाला डिटेल्स म्हणजे तपासाआधी सर्व काही निष्पन्न होऊन जाईल. ते पण तर या वाहनांचा काय तपास लागला? क्लोज करू. सर माझा फोन आहे की ऑफिसमध्ये भेटून घेऊ.